हाय गाइस, आज आपण ना हे बनवूया। आजचा माझा मेनू आहे छोले भटुरे। हे बघू शकता, मी छोले भिजत घातले होते, हे तुम्ही बघू शकता। आता मी छोले भटुरेची तयारी करते। खूप 2 दिवसातून माझा हा व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे मी बनवायचा आज प्लॅन केलेला आहे। तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स मध्ये सांगा। आता मी तयारीला लागते, चला। हाय गाइस, आपण हा भटुऱ्यामध्ये ना 4-5 बटाटे पण घालूया, कारण माझा हा छोलेचा ना हे कमी असल्यामुळे मला जास्त वाढतं भाजी बनवायची आहे। तुम्ही हे बघू शकता। आता हे 4-5 बटाटे मी बघा काढून ठेवलेले आहेत। आता याची मी ना साल काढते आणि हे कुकरला मी ना आता शिजायला ठेवणार आहे। 2-3 शिट्टीमध्ये हे काढून घेणार आणि मी मसाल्याची पण तयारी करणार, तुम्हाला दाखवते। तयारीला लागते मी। बघा हे गाईस, मी ना आता बटाट्याची साल पण सोडून ठेवलेली आहे, बघू शकता। हे बघा, दिसतंय का मी तुम्हाला? हां, आता हे ना मी छोले आणि हा बटाटा हा मिक्स करणार आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि हे ना मी आता पाणी टाकून ना आता शिजवायला ठेवते। 2-3 शिट्टीमध्ये काढून घेते आणि शिजला की त्याचे तुकडे करणार आहे। जास्त रेंदा करायचा नाही आपल्याला या बटाट्याचा, कारण आपल्याला नॉर्मल शिजवायचं आहे, कारण आपल्याला भाजी बनवताना थोडं हे करता लागतं। तर मी आता बनवायला सुरू करते आणि मसाल्याचं पण वाटण काढायला घेते, तोपर्यंत हे शिजवायला ठेवू। चला। हाय गाइस, हा बघू शकता तुम्ही, मी ना कुकरला आहे बटाटा आणि म्हणजे छोले शिजवायला ठेवले आहेत, बघू शकता। आता याचं ढक्कन लावते मी, म्हणजे झाकण, आणि याच्या 2-3 शिट्ट्यामध्ये आपल्याला ह्याला काढून घेतलं की आपण तयारीला मसाल्याच्या लागूया। आणि नंतर आपण ना भटुरेचे पण आता आटा म्हणजे पीठ मला मळायचं आहे, ते तुम्हाला दाखते। त्याच्यामध्ये आपल्याला रेसिपीत काय काय लागतं ते आता तुम्हाला तयारी करून दाखवते। हाय गाइस, हे बघू शकता, हा बारीकवाला मी रवा ॲड केला आहे। आता आपल्याला पीठ मळण्याशी घ्यायचं आहे। आणि हे बघा मैदा आहे। आता मी गव्हाचं पीठ पण ह्याच्यामध्ये अजून थोडे ॲड करणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खट्टा मिठ्ठा पाहिजे तर आपण दही पण ॲड करू शकतो, आणि आपल्याला साखर ॲड पण करायची आहे थोडी ह्याच्यात। आता मी हे बारीकवाली साखर ना माझ्याकडे नाही आहे, म्हणून हे ना मी आता मोठीवाली साखर ना मिक्सरमध्ये बारीक करून आणणार आहे। तर मिक्सरला वाटण्यासाठी ठेवते मी, हे बघा माझ्या अंदाजे। आणि आता ह्याला बारीक करून घेते आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे मुरायला ठेवूया। ह्याची तयारी करते आता मी। हे बघा, मी मिक्सरला आता साखर वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी ना हे गव्हाचं पीठ ॲड केलं आहे, मैदा आहे आणि हा रवा आहे। आता याच्यामध्ये मी साखर मिक्स करते, तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला तूप पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये मी तूप पण गरम करून ठेवणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ ॲड करते, माझ्या अंदाजे जेवढं मला पाहिजे तेवढं। तुम्ही पण असं करून बघू शकता, प्रयत्न करा कधीतरी असं बनवून बघा। आणि ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट्समध्ये सांगा। हे बघा, मी याच्या अंदाजे मी हे मीठ टाकले। आता ह्याला मी एक जीव करून घेते, तुम्ही हे बघू शकता। हे बघा, हे सगळे मी एक जीव करून घेते आता। आपला तिकडे ना छोले भटुरे शिजायला घातलेला आहे, छोले आणि बटाटा तो शिजून निघतोय, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी ना असं गोल करून ह्याच्यामध्ये थोडंसं ना तूप नाहीतर डालडा, आपण तूप असेल तर तूप पण ॲड करू शकतो, जर तूप नसेल तर आपण डालडा ॲड करू शकतो। आता माझ्याकडे तूप आहे, मी तूप टाकते, तुम्ही बघू शकता। आता ह्याला गरम करते तुपाला। हे बघा गाईज, मी आता तूप मी गरम करायला ठेवले बघा। आता ह्याच्यामध्ये मी सोडणार आहे आणि हे पीठ मळायला घेते मी। आता तुम्हाला पीठ मळून दाखवते मी रेडी करून, बघू शकता। स्वयंपाकाची संध्याकाळची माझी तयारी आहे। थंड झालं की बघा याच्यामध्ये आता मी पीठ मळायला घेते, तुम्ही बघू शकता। हे बघा,
आता ह्याला मी एकत्र करून पाण्याचा वापर करून ह्याला पीठ मळायला घेते. हाय गाईज, बघा आपला हा बटाटा आणि छोले हे मी शिजवून घेतलेला आहे. आणि हे बघू शकता माझा बटाटा हा गाळ झाला, याचे तुकडे केलेत आहे मी. आणि आपण असा फोडणीचा पुलाव मी बनवायला ठेवलेला आहे कुकरला. आणि मी आळूच्या पानाच्या पण वड्या बनवणार आहे. आणि हे बघा मी काढून ठेवलेला आहे माझा हा वाटणाचा मसाला. सुकं खोबरं आहे, टोमॅटो आहे, कांदा, हिरवी मिरची 4-5 आणि लसूणच्या पाकळ्या आणि हे कोथिंबीर. आता मी ना मिक्सरला वाटून घेते. आता बघा तुम्ही बघू शकता मी काय काय सामान साहित्य घेतलेलं आहे, बघू शकता. हे बघा सुकं खोबऱ्याची अर्धी वाटी होती, तिला मी कापून घेतले छोटे छोटे तुकडे, बघू शकता. 2 टोमॅटो होते, ते 2 टोमॅटोचे मी असे काप केले, ते पण मी असे मिक्स करून आता वाटण्यासाठी ठेवते. आणि मोठे 2 कांदे होते, हा पण मी मसाल्यामध्ये आता ॲड करते. आणि हे लसूण आणि हे बघा 4-5 मिरच्या. आपल्याला घाटी मसाला पण ह्याच्यात ॲड करायचा आहे आणि गरम मसाला पण छोलेचा, पण तो ना जेव्हा मी बनवणार ना तेव्हा करणार आहे. हे आता वाटणामध्ये चालू आहे, बघू शकता. हे बघा माझं पीठ ना आता मी ना मगाशी मळायला होतं ते आता बघा मी बघू शकता तुम्ही कसं मऊसर झालेलं आहे. हे बघा आपले छोले भटुरेसाठी. आणि याच्या आपण असं मोठ्या मोठ्या पुऱ्या असं लाटून घ्यायच्या आणि फ्राय करायच्या. हे बनवताना तुम्हाला मी दाखवते. आता वाटण करायला घेते, हे तुम्हाला पीठ दाखवते मी मळलेलं, हे बघू शकता. हे बघा गाईज, आता मी वाटण करायला घेतलेलं आहे. सामान बघा काढून ठेवले. आता याच्यात मी पाणी ॲड करते आणि ना वाटायला बारीक मिक्सरमध्ये वाटून घेते. आपल्याला छोले भटुऱ्याचा मसाल्याची भाजी बनवायची. हे माझं वाटण झालेलं आहे. हे बघा माझा मिक्सरमध्ये मसाला पिसलेला आहे. आता मी भाजीची तयारी करते, तुम्ही बघू शकता. हाय गाईज, हे बघा मी आता टोप ठेवलाय. आता मी याच्यामध्ये तेल सोडते, जेवढं मला भाजीला लागणार आहे तेवढं. आणि मी मसाला तुम्हाला दाखवला आहे पिसलेला. आता माझ्याकडे छोले मसाला नाही आहे, मी गरम मसाला ॲड करणार आहे. आपल्याकडे मसाला ॲड करता येतो जो पाहिजे तो. जसा माझ्याकडे छोले भटुरेचा मसाला नाही म्हणून मी आता गरम मसाला ॲड करते. हे बघा माझा पिसलेला मसाला. आता तेल आपलं गरम झाले. आता बघा मी फोडणी देते याची. बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सलवलीत आपल्याला भटुरे करायचे, जास्त रस्सा नाही करायचा. त्यामुळे थोडंसं पाणी जसं पाहिजे तसं मिक्सरमध्ये धुवून ठेवूया. हे बघा आता मी ह्याला आता फ्राय करून घेते चांगलं लालसर. आपला मसाला चांगला भाजून घेऊया हे वाटून घेतलेला. आणि आपण हा मिक्सरमध्ये पाणी पण टाकले, बघू शकता तुम्ही. मला जसं पाहिजे तसं. जास्त आपल्याला पातळ ग्रेव्ही नाही बनवायची. भटुऱ्यासोबत खाण्यासाठी सलवलीत बनवूया, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. हे बघू शकता. आपला ना घाटी मसाला आपण ह्याच्यात ॲड करू. मला अंदाजे टाकणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला मस्त एकदम सुगंध वास येतोय. आता आपण ह्याच्यामध्ये ना गरम मसाला ॲड करूया, जे बनवलेला मी आहे. हे बघू शकता. आणि आपण धना पावडर पण टाकू शकतो, जसं आपल्याला पाहिजे तसं आपण बनवू शकतो. मी आता एवढंच टाकते. आणि हे बघा एकत्र आता वाटून घेते, हलवून घेते हे चांगलं लालसर.
हे बघा माझा मसाला चांगला भाजून झालाय, तुम्ही बघू शकता. बघा कसा झाला लाल. आता मी याच्यामध्ये ना जे बनवलेलं होतं ते शिजवायला ठेवलेलं ते हे आता मी ऍड करते. बघा हे बघा हे बघा. आता मी ह्याच्यामध्ये आता पाणी पण टाकते. बघा आपल्याला ग्रेव्ही बनवायची, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाहीये, हे तुम्ही बघू शकता. आता याला चांगलं 10-15 मिनिटं आपण याला उकळी येऊन देऊया आणि झालं की तुम्हाला मी सर्व करून दाखवते. तोपर्यंत आपण भटुरेची तयारी करूया. हाय गाईज, हे बघा माझं पीठ किती मऊसर झालेलं आहे छोले भटुऱ्याचं. आता मी तेल गरम करायला ठेवले. आता मी पुऱ्या लाटायला घेते आणि तुम्हाला झालं की सर्व करून दाखवते. आणि मी कशी बनवले ते तुम्हाला आयटम करून दाखवले, काय काय लागतात त्याला. त्यामुळे तुम्ही पण असा प्रयत्न करून बघा आणि मला कसं झालं ते सांगा कमेंट्समध्ये. चला मी तयारी करते. हाय गाईज, बघा मी आता भटुरे ना तयारी करायला घेते. आता मी ह्याचे भटुऱ्याची तयारी करते, लाटते. बघा आपल्याला आकार जसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता. पुरी एवढा पण करू शकता, या मोठा पण करू शकता. आता मी ज्या आकाराने करते तसं मला छान वाटतं म्हणून मी एवढं छान आकाराने करते. मोठ्या, जास्त मोठी पण नाही, जास्त छोटी पण नाही, तुम्ही बघू शकता. गाईज बघा मी आता पुरीचा आकार, आता आपल्याला भटुऱ्याचा आकार पाहिजे तसा आपण करू शकतो. मला जसा मोठा पाहिजे, परत छोटा पाहिजे, तुम्ही तसं आकाराने करू शकता. मी एवढ्या आकाराने करते, हे तुम्ही बघू शकता. आणि आपलं तेल पण गरम होत आले. आता याच्यामध्ये जाडसर पातळ जसं आपल्याला पाहिजे तसं आपण लाटू शकतो, हे बघू शकता. आता मी तेलात सोडते. बघा आता आपलं चांगलं हे फुगल. हाय गाईज, हे बघू शकता माझा बघा छोले भटुरा कसा झालाय फुगलेला. इथलं दाखव की बघा. हे बघा गाईज माझा भटुरा कसा फुगलेला आहे. बनवलेले छोले भटुरे असं मी तेलात असं फ्राय करायला ठेवते आणि असे बघा भटुरे माझे फुगतात, हे बघू शकता तुम्ही. आणि असे लालसर भाजायचे आणि टेस्टी लागणार आहेत. आपली भाजी पण रेडी झालेली आहे, बघू शकता. दाखव, तुम्हाला सर्व करून दाखवते मी जेव्हा होईल तेव्हा. म्हणजे तिला ते कळतंय ना. तर आता इथले जे हार्ट पेशंट आहेत ते डॉक्टर जर म्हणले उद्या की बाबा आता काय नाही का, म्हणजे रिस्क आम्ही घ्यायला तयार आहोत, ओके, तर त्याच्या शरीराकडे बघून किंवा त्याच्या बोलण्याकडे बघून त्याच्या वागण्याकडे बघून कुठेही असं वाटत नाही की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्रास होतोय. हा, पण आता डॉक्टर लोक सांगत असतील तर त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आता राहिला विषय मुंबईमध्ये. उद्या जर समजा त्याचं डॉक्टर म्हणले पलटणचे मुंबईचे XYZ निगेटिव्ह विचार थोडासा करायला लागतो, तुम्ही आम्ही म्हणू शकतो. म्हणजे जे आता मी आतापर्यंत 7 महिने ढकलत आणलंय, कसं ऍडजस्ट केलं मला माहिती आहे. पण उद्या जर हिच्या आई बापाला जर डॉक्टर लोकांनी सांगितलं पर्सनली, शेवटी आई बाप कोणाचा निर्णय घेणार आहेत, ती मुलीचाच. मुलगी म्हणली माझी मी तयार आहे, तर त्या गोष्टीला समोर जाण्यात काय अडचण नसणार आहे. कारण ही जर कळली तर मग डॉक्टर लोकांना काय पैसे लुटाय बसले. हो, मी कळणारच नाही मला तेवढं माझं स्वतःवर. आता जर हिचा उद्या पप्पा म्हणला, हिचा पप्पा हार्ट पेशंट आहे, त्यांना किती केलं तरी स्वतःचा ₹1. हाय गाईज, हे बघा माझ्या सगळ्या रेसिपी. बघा हा पुलाव बनवलाय, भटुरे बनवले, ते आळूच्या पानाची वडी बनवली, पण मी तुम्हाला दाखवलं नाही, मी नेक्स्ट टाइम दाखवीन. आणि हे छोले भटुरेची भाजी बनवले, पापड आहे, ही काकडी आणि लोणचं. कसं वाटते कमेंट्समध्ये सांगा. लाईक मी, शेअर मी. नेक्स्ट टाइम दुसऱ्या रेसिपीत भेटूया आपण. चला बाय.